हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 34 इंची प्रिन्सेस कट पेपर कटिंग करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो पुढचा पेपर आहे ना तो आपल्याला 12 इंचाची घडी घ्यायची। हे बघा, तुम्हाला मी घड्या सांगते। आणि जो पाठीमागचा जो पेपर असतो ना आपल्याला, ती फक्त 10 इंचाची घडी घ्यायची आहे। तर हे बघा, हे पेपर आहे, मी 2 पेपर घेतलेले आहे। खाली पण एक पेपर, हा पाठीमागचा भाग आहे। तर हा याचं माप तुम्हाला अगोदर दाखवते। हे बघा, फक्त 10.5 इंच घेतलेली घडी आहे बघा। आणि उंची याची 14 इंच, म्हणजे हा पाठीचा भाग आहे। हे बघा, फक्त 14 इंच उंची घेतलेली आहे। आणि हा समोरचा भाग, याला घडी मोठी घ्यायची, कारण की त्याचा टक्स मोठा असतो। त्यामुळे आपल्याला 12 इंचाची घडी घ्यायची। हे बघा, कंप्लीट 12 इंच। आणि उंची आहे ना ती आपल्याला 16 इंच घ्यायची। तशी आपण साध्या ब्लाऊजची 15 घेतो, याची 16 उंची घ्यायची। हे बघा, प्रिन्सेससाठी 16 उंची घ्यायची। एकदम छान आणि सोप्या पद्धतीने मी हा तुम्हाला ब्लाऊज कापून दाखवणार आहे। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा, एकावर एक पेपर ठेवायचे असे। आणि माप सगळे सारखे नसते, आज वेगळे माप आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपल्याला काय करायचं, पहिल्यासारखेच हे माप आहे। हे बघा, गळ्याची मार्किंग आपल्याला 2.5 इंचावर करायची। हे बघा, आणि शोल्डरची मार्किंग 6 इंचावर करायची। हे बघा, 6 इंचावर मार्किंग केलेली आहे मी। आणि मी इथं गळा 7 इंचाचा घेते, आणि ब्लाऊज 34 इंची आहे, हे लक्षात राहू द्या। आणि घडी मी समोरची 12 इंचाची रुंदी आणि उंची 16 इंच घेतली। हे बघा, 7 कंप्लीट 7 इंचाचा ब्लाऊज गळा मी घेतलेला आहे 7 इंचाचा। हे बघा, 7 इंचाचा। आणि जे आपल्याला मोंडा घ्यायचा आहे ना, मोंडा नेहमीसारखाच आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। हे बघा, 6 इंच मोंडा। या अशा पद्धतीने मोंडा पण आपल्याला 6 इंच, आणि असा हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। इकडं पण चौकोन तयार केलेला आहे। आणि चौकोन तयार केल्यानंतर काय करायचं, 1 इंच, हे बघा, कंप्लीट 1 इंच, 1 इंचावर मार्किंग करायची हे अशी। आणि असा गोल शेप द्यायचा त्याला। आणि इकडं सुद्धा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, अगोदर 1 इंच घ्यायचं। हे बघा, ह्या चौकोनापासून 1 इंच, आणि इथून अर्धा इंच, आणि ह्या दोन्हीला पण शेप द्यायचा आहे। हे बघा, असं शेप द्यायचा, आणि ह्या अर्धा इंचाला सुद्धा शेप द्यायचा असं। आणि आता पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला जी अर्ध्या इंचावर मार्किंग केली ना ती कट करून घ्यायची। हे बघा, अर्ध्या इंचावर मी खालचा जो पेपर आहे तो पण कट केलेला आहे। हे बघा, आणि वरचा पण अर्ध्या इंचावर दोन्ही पण पेपर कट करायचे। आणि हा जो खालचा पेपर आपण किती घेतलेला आहे, 10.5 इंचाची घडी, हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्याला इथं सुद्धा 10.5 इंचावर आपल्याला हे कापून टाकायचं आहे। बघा, हे बघा, कंप्लीट 10.5 इंच वरचा पेपर आहे ना आपल्याला असा इथून फक्त इतकाच कापायचं। हे बघा, शेवटपर्यंत जाऊ द्यायचं नाही, थोडंसं कापायचं हवं इथपर्यंत, एवढाच पेपर, म्हणजे पाठीमागच्या भागाची याची लेवल करून घ्यायची। आणि आता आपण पाठीमागचा भाग आहे ना वेगळा करणार आहे। हे बघा, हा पाठीमागचा भाग आहे ना मी वेगळा करते। आता हा फक्त समोरचा भाग आहे, आणि जी 1 इंचावर खूण केली होती ना ती आपल्याला समोरच्या भागाची कापायची। हे बघा, ब्लाऊज पीसवर कापत असताना सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवायचं, अर्ध्या इंचावरची खूण, चारही पण पेपर कापायचे, खालचे वरचे। आणि जेव्हा समोरचा भाग वेगळा करीन ना तेव्हा 1 इंचाची खूण कापायची। आणि आता गळा कापून घेते। हे बघा, हे गळा आपल्याला कापून घ्यायचा आहे। आता हा गळा पण कापून घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचं, हे जे 2 पेपर आहे ना, हे गळ्याच्या बाजूने आपल्याला 2 भाग वेगवेगळे करायचे। हवा हे असे 2 भाग वेगवेगळे करायचे।
हे दोन भाग वेगवेगळे केले का म्हणजे हे दोन्ही पार्ट तयार होतात ब्लाऊजचे. हे बघा, हे दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत. आता याची माप, टक्सचे माप महत्त्वाचे आहे, बाकी काही नाही. टक्स महत्त्वाचा राहतो. हा टक्स आहे ना, इथून आपल्याला शोल्डरपासून, हे बघा, शोल्डरपासून 10 इंच, कंप्लीट 10 इंच, इथं 10 ते 10.5, तर इथं मी 10.5 इंचावर मार्किंग करते. हे बघा, कंप्लीट 10.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. आणि इकडचा पण टक्स आपण 10.5 इंचावर मार्किंग करू. हे बघा, तर आता आपल्याला ही 10.5 इंचावर खूण केली तर आपल्याला अशी सरळ रेष मारायची. हे बघा, अशी सरळ रेष. इकडं पण आपल्याला ही सरळ रेष मारून घ्यायची. तर ही 5.25 इंचावर 5 इंचावर रेष येते. हे बघा, 5 इंचावर. आणि इकडं सुद्धा 5 इंच आलं पाहिजे. हे बघा, 5 इंच. इकडून पण 5 इंच. हे बघा, आता हे रेषा मारून घेतल्या आपण. तर काय करायचं आपल्याला, हा टक्सपासून इकडं 1.5 इंच. हे बघा, 1.5 ते 1.25 इंच घ्यायचं. इथं मी 1.25 इंच घेतलेलं आहे. हे बघा, आणि 1.25 इंचापासून अशी आपल्याला तिरकी रेष मारून घ्यायची. हे बघा, हे टक्स मारण्यासाठी मोठा टक्स. हे बघा, हा टक्स. हे बघा, असा टक्स मारण्यासाठी हे इकडं सुद्धा अशीच मार्किंग करून घ्यायची आपल्याला. आणि हे टक्स मारून झाले की, म्हणजे टक्सची आखणी केली का, हा टक्स आहे ना असा इकडे येऊन द्यायचा मोंड्याच्या साईडला. हे बघा, हे बघा, हे असा मोंड्याच्या साईडला हा टक्स येऊन द्यायचा. हा पण तसंच करायचं आहे आपल्याला. हे बघा, असा मोंड्याच्या साईडला हा टक्स येऊन द्यायचा. तर हे तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा असंच शिवू शकता. तर मी तुम्हाला शिवून पण दाखवते. कट करण्याच्या ऐवजी तुम्ही असंच शिवलं तर मग काय आहे ना, कपड्याचे धागे पण निघत नाही. तर मी तुम्हाला शिवून दाखवते. हे बघा, हे पेपर असा पकडायचा. हे बघा, आता मी तुम्हाला हाताने शिवून दाखवते, म्हणजे मशीनवर शिवायच्या ऐवजी हाताने शिवून दाखवते. हे बघा, म्हणजे तुम्ही पण हातावर शिवून बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर हे असं इकडं शिवत जायचं. आणि हे बघा, इकडं असा, हे टक्सला इकडं असा टर्न मारून घ्यायचं. हे बघा, असा टर्न मारायचा आणि हे असं शिवायचं. म्हणजे कपडा शिवताना इकडे यायचं शिवायचं. तुम्हाला असं जर जमत नसेल तर हे बघा, असं शिवून घ्यायचं. आणि हा टक्स आपण 5 इंचाची उंची घेतलेली ना, त्याच्यापासून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. म्हणजे हे बघा, ठेव ना, कर ना चालू, मग चालू नव्हतं का. तर मोंड्याच्या साईडला आहे ना, आपल्याला काय करायचं, असा टर्न घ्यायचा. हे बघा, हा 5 पर्यंत सरळ टक्स येऊन द्यायचा. आणि जेव्हा मोंडा येईन ना, तेव्हा असा थोडासा तिरका करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, असं, म्हणजे कपडा शिवताना पण. तर मी 2 वेळा सांगितलं तुम्हाला, तुम्ही कापून सुद्धा शिवू शकता तुम्हाला जर असं जमत नसेल तर. म्हणजे हे इथून हे कट करून असा सगळा टक्स मारून घेऊ शकता. पण मी असं का सांगते तुम्हाला, कारण याने कपड्याचे जे धागे निघत नाही. कधी कधी ब्लाऊजचे धागे निघतात बघा, हे व्यवस्थित आणि लवकर पण होतं. प्रिन्सेस एकदम छान दिसतो. तर तुम्ही अशा पद्धतीने शिवून घेऊ शकता. तर मी तुम्हाला मुद्दाम हातावर का शिवून दाखवलं, कारण मशीनवर शिवला असताना पेपर तर तो खराब होतो सुईने. हे मग हातावर शिवलं ना व्यवस्थित राहतो आणि तुम्हाला इथं व्यवस्थित दिसतं पण. हे बघा, अशा पद्धतीने हा टक्स असा शेवटपर्यंत
ह्या मोंड्याच्या बाजूला येऊन द्यायचं. हे बघा मोंड्याच्या बाजूला आलेलं आहे आणि अशी हे कट करून घ्यायची सुई. आणि आता नंतर काय करायचं बघा, हे बघा अशा पद्धतीने हा टक्स दिसतो. तर आता काय करायचं आपल्याला माहिती आहे का तुम्हाला? पहिल्यांदा काय करायचं, तर आपण इकडं हा भाग जास्त घेतलेला आहे आणि इथं आपण पाठीमागच्या भागासारखंच कट केलेलं आहे. तर इकडं जास्त ठेवलेलं असलेल्या कारणाने काय करायचं, हा जो जास्त भाग आहे ना आपल्याला हा कट करायचा. हे बघा हे महत्त्वाचा, ब्लाऊज शिवण्याच्या अगोदर हे कट करून घ्यायचं. आणि इकडचा पण थोडासा टोक असतो ना, तो सुद्धा आपल्याला असा कमी करायचा. हे बघा म्हणजे ते ब्लाऊज आकर्षक दिसतं. आणि आता इथं पट्टी येते. पट्टी म्हणजे एखादी पट्टी मारतो ना आपण, ब्रेशर पट्टी, क्रॉस पट्टी तर नाही लावायची याला, पण एक पट्टी येणार, याची उंची अजून कमी होणार. हे बघा हे बघा दोन्ही पण टक्स मी मारून घेतलेले. व्यवस्थित दिसतंय का बघा. तर ह्या अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊज तुम्ही शिवू शकता किंवा हा टक्स इथून तिथून कापून पण जोडू शकता. पण काय होतं माहिती का, सुरुवातीला शिकत असताना ते म्हणजे कट केला ना, हा भाग कोणचा आणि हा भाग कोणचा तर लक्षात राहत नाही. त्यासाठी मी तुम्हाला असं सोप्या पद्धतीने शिकवलं. त्या व्हिडिओ नक्की बघितल्याबद्दल धन्यवाद देते. आणि व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा आणि आवडला जर असेल तर कमेंट पण करा. बाय.